ऍडजस्ट बरोबर परफेक्ट ऍडजस्ट केला ना. अर्णव थांबा, मी पुढून करते तुझं शूट. तेव्हा अर्णवने परफेक्ट सामान कसं ऍडजस्ट केलंय हातामध्ये. हॅलो व्ह्यूअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शुजितू ब्लॉग्स. तर आज मी चालले खाली रॅन्डमली चालले. मला पण नाही माहिती, जेव्हा ब्लॉग पूर्ण होईल तेव्हा ब्लॉगच्या नावासोबत येईल की मी खाली का चालले. तसं माझं काम आहे म्हणून चालले. अर्णव येतोय माझ्यासोबत, अर्णवला घेऊन चालले आणि तुम्हाला पण सरप्राईज राहील ना म्हणून. तर चला आत्ता ब्लॉगची सुरुवात केली संध्याकाळी 6 वाजता. मग बघूया खाली जाऊन काय होतंय ते. तर आता खाली उतरलोच तर ब्लॉग तर बनवणारच ना. मग अर्णव काय माझ्यासोबत करायला आज सगळं अर्णव झालंय. बघूया पोचतं आणि काय काय करतोय ते तुमच्यासोबत तर मी शेअर करणारच ना. आम्ही कुठे जातोय ते काय ना दादा, बरोबर आहे दादा, चलो दादा. दादा हीच ती जागा तिथे अर्णव आणि मी खूप साऱ्या रील्स बनवल्या त्याच्या फ्रंट ऑफ मी आणि अर्णव कॅमेराला, म्हणून आम्ही दोघं. अर्णवला खूप आठवणी आहे तिथे मम्मीच्या. तिथे मम्मीला इथे उभा राहून मम्मीला ओरडायचा की हे मम्मी असं नको करू, हे मम्मी. निसर्गाची मजा घेत घेत पुढपर्यंत आलो खरे आम्ही, पण आता रिटर्न फिरलो. 1 मिनिट फ्रंट कॅमेरा करते. तर मी काय बोलत होती की भाई आम्ही लोक गावाच्या निसर्गात आलो होतो, तुम्हाला दिसतच असेल. गावातून रिटर्न निघालो. आता अर्णव म्हणाले की काही आपल्याला मजा नाही आहे, चल घरी. मग निघालो आता परतीला. आता बघूया पुढे आम्ही कुठे करतो असं माझं. तुम्हाला कुठे कुठे नेतोय हे तुले की जायगा मेरे को, समजा ना. हां, डीमार्टमध्ये चल, रेशन भरायचं आहे कारण सामान नाही आहे. निसर्ग बघा आणि सूर्य डुबताना तर इतका सुंदर निसर्ग दिसतो ना. माझ्या लेखाने गाडी थांबवली स्पेशल हा निसर्ग दाखवण्यासाठी. चला बाई, पाऊण तासानंतर या पोराने मला मच्छी मार्केटला आणलंय. पाऊण तास फिरवला नाही. काय शोधतोय दादा, काय शोधतोय? कानफोडी बघतो. काय काय फोडी बघतोय कानावर. फोडी, मला वाटलं कानात काय गेलं का काय मच्छर. पाऊण तास मला गाडीवर फिरवला नाही पोराने, पाऊण तास. चला आता बघूया मच्छी मार्केटमध्ये काय मिळतंय का. मच्छी मार्केटमध्ये खूप गर्दी आहे. मच्छी मार्केटच्या आत जायला पण मला आता थोडी वाटायला लागली, एवढी गर्दी आहे. सॅटर्डे म्हणून गर्दी आहे का. मच्छी मार्केटमध्ये ज्या स्पीडनी गेली त्या स्पीडनी बाहेर आली. फक्त बोंबीलचा वाटा विचारला तर बोंबील 200 रुपये वाटा. बाकी काय विचारायची हिंमत पण नाही झाली मग माझी, पण मी रिटर्न बाहेर आली. आणि अर्णव माझी वाट बघत उभाच आहे अजून. चल अर्णव, कुछ नाही था, 200 रुपये बोंबीलचा वाटा. चला घरी चला. डाळ भाजीच खायची ना. हा तर भाई आलो डीमार्टमध्ये. सॅटर्डेमुळे आज मच्छी मार्केटमध्ये रश पण आहे आणि मच्छी महाग पण आहे. तर त्याच्यापेक्षा आपण आपलं मच्छी न घेतलेलं बरं असं म्हणत मी आली रिटर्न. आणि आता डीमार्टमध्ये जाते. घरातले साबण संपलेत ते घेते. घरातलं साबण वगैरे काय काय, कोलगेट पण संपले, अशा काही गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी संपल्या आहेत. तर ते सगळं घेते सामान आणि मग घरी जाते. काय काय घेतलंस? कोलगेट आणि साबण घेतला अर्णवने. हे घे ना काहीतरी घे ना. हे घे चोकोमेन. हां, चोकोमेनीस तुझ्यापेक्षा जास्त तुझी बहीण संपवेल डब्बा. हां, ती तुझी बहीण असतो डब्बा एका दिवसात रिकामा करून. अर्णवने माझं पर्स डिक्कीत ठेवलं. माझ्या डिक्कीत माझी पिशवी आहे. पाठ का करतोयस, दाखव तर. आणि मग असं सामान घ्यायला लागलं अर्णवला. अर्णवने सगळं ॲडजस्ट बरोबर परफेक्ट ॲडजस्ट केला ना. अर्णव थांबा, मी पुढून करते तुझं शूट. तेव्हा अर्णवने परफेक्ट सामान कसं ॲडजस्ट केलं आहे हातामध्ये. चला आता पिशवी माझ्या पर्समध्ये ठेवला नाही ना, मग काय करावंच लागेल. टॅलेंट आहे ना माझा. काय आहे काय आहे टॅलेंट आहे ग बाई, किती मोठा टॅलेंटेड पोरगा आहे. नाही लय टॅलेंटेड आहे रे तू. काल अर्णवला गेली, काल पण मला मच्छी नाही मिळाली. आज मच्छी मार्केटला गेली, आज पण मला मच्छी नाही मिळाली. मला मच्छी मिळतच नाही आजकाल. मग काय आता व्हेजच खावं लागेल आज पण. बाई आता भाजीच बनवावी लागेल. आज राणीचे पप्पा पण लेट येणार आहेत. बघते काहीतरी पटकन भाजी चपाती कुठली तरी करून घेते. घरी जाऊन बघूया काय करूया पुढे. लेक भात घालते तर मी भाजी कापून घेते आणि डाळ चढवून घेते. तर
आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला अर्णवचा आणि माझा गमतीशीर होता. पाऊण तास पोरांनी मला फिरवली गाडीवरती, पण मी काही शूट केलं नाही कारण मला लय भीती वाटते गाडी चालवताना शूट करायला. गाडीमध्ये अर्णव चालवतो पण आपण डिस्टर्ब नाही केलं पाहिजे ना म्हणून. आणि तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जा.